तो हेलो गाइस, गुड मॉर्निंग। स्वागत है आप सभी का मेरे नए व्लॉग में। आज है मेरा फर्स्ट व्लॉग जिसमें आपको मैं शेयर करने वाला हूँ मेरी फिटनेस जर्नी। इससे पहले भी मैंने व्लॉग किया है। ट्रैवलिंग व्लॉग था, वो दुबई में गया था जब मैंने व्लॉग किया था, लेकिन आज अभी मैं आपको फिटनेस जर्नी में शेयर करने वाला हूँ। येस, तर बघा ही एनर्जी ड्रिंक जे मी वर्कआउटच्या पहिले घेतो. आता वॉर्मअप झालंय आणि आजपासून 21 दिवस मॅरेथॉन चॅलेंज सुरू झाले आमच्या झूम कॉलवर, जिथे आम्ही रोज सकाळी मॉर्निंगला 5 वाजता आणि 6:30 वाजता वर्कआउट घेतो. आता सेकंड बैच चालू है एनर्जेटिक। तो ये वर्कआउट है आपका साइड फैट बर्न करने के लिए। तर बघा आता अर्धा तास झालाय, अर्धा तासामध्ये पूर्ण घामाघूम झालोय। तुम्हाला पण करायचं असेल तर खाली मेसेज करा, ही करा असं पाठ आजवर वन। तो अभी 200 जंपिंग जैक करना है। चलो आता लंजेस करूयात। मागचा गुडघा खाली टेकवायचा, मग समोर खाली टेकवा। तेच बघा, भरपूर जणांना वाटतं की वजन कमी केलं की आता मी काही खायला तयार आहे, मी काही करायला तयार आहे, माझं वजन वापस वाढणार नाही। हे एकदम चुकीचं असतं। आपल्याकडे कुठलीही जादूची छडी नाही की गोल गोल फिरवून लगेच वजन कमी लगे आता कायम आपण फिटनेस मध्ये राहणार। हे चुकीचं आहे। सगळ्यात महत्वाचं आहे, वजन कमी केल्यावर आपल्याला ते कॅलरी मॅनेज करता यायला पाहिजे। तुमचं आयुष्यात कधीच वजन वाढणार नाही, पण कॅलरी मॅनेजमेंट जमलं पाहिजे। आणि भरपूर जण स्किनी म्हणजे बारीक आहे, त्यांना वाटतं मी काही खातोय माझं वजन वाढत नाही, मी गोड खातो तरी वाढत नाही, मी काही खातो तरी वाढत नाही। ते खुश होतात। खुश होण्याचं काही कारण नाहीये। जर तुमचं बॉडी फॅट वाढत नसेल, तुमचं ऑर्गनवर फॅट येत असतं आणि हे खूप घातक आहे शरीरासाठी। त्यामुळं तुम्ही बारीक जरी असाल आणि तुम्ही काही खात असाल तर एकदा लक्षात घ्या, किंवा तुमची मुलं असतील की डेंजरस आहे। तुम्ही बघताय आता बारीक बारीक मुलांना सुद्धा अटॅक येतं। याचं कारण हेच आहे की आपण खाताना विचार करत नाही आणि आतमध्ये बॉडी फॅट, ऑर्गनवर फॅट, विजरल फॅट ज्याला म्हणतात, ते वाढत चाललंय। सर्वांना बेस्ट ऑफ लक 21 डेज चॅलेंज साठी, 21 डेज मॅरेथॉन। आणि आज ज्यांना पार्टिसिपेट करायचं त्यांनी मला आज रजिस्ट्रेशन करून टाका। तर कार्डिओ झालाय जस्ट, आता घेतो मी माझं प्रोटीन शेक, कारण दिवसभरामध्ये प्रोटीन इंटेक सुद्धा पूर्ण करावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला प्रोटीन न्यूट्रिशन सप्लिमेंट खूप मदत करतं। आता ते घेऊया आणि त्यानंतर मला स्विमिंग क्लास पण लावायचा आहे, आपण ते सुद्धा बघायला जाऊ। स्विमिंग क्लास सुद्धा लावायचा आहे मला, तिथं सुद्धा इन्क्वायरी करू। तर प्रोटीन शेकमध्ये मी हर्बल लाईफचं प्रोटीन घेत असतो, ज्याच्यामध्ये मला जवळपास 29 ग्राम प्रोटीन भेटतं विथ चेकमेट जर घेतलं तर, आणि विथ चेकमेट मी घेतो। त्यानंतर 200 ते 250 कॅलरीज भेटतात, त्यामुळे माझं प्रोटीन इंटेक कमी कॅलरीजमध्ये पूर्ण होऊन जातं। आणि 29 ग्राम प्रोटीन म्हटल्यावर खूप झालं। बेस्ट प्रोटीन आहे, भरपूर फ्लेवरमध्ये असतं। आता माझं कुल्फी फ्लेवरमध्ये आहे आणि माझ्याकडे सर्व फ्लेवर, मी सर्व फ्लेवरमध्ये घेत असतो रोज, वेगवेगळे मँगो, चॉकलेट, बनाना, ऑरेंज, कुल्फी, व्हॅनिला, पान फ्लेवर, स्ट्रॉबेरी। आता मी सध्या कुल्फी आणि मँगो जास्त घेतोय, कारण समर डे चालू आहे आणि प्यायलाही मजा येते। तर तुम्ही थोडं आईस क्यूब टाकलं तर 100% अजून थंड थंड छान लगता है। तो गाइज आज का फर्स्ट ब्लॉग है, तो जो भी आज मिलेगा सबको कैमरा में लेंगे, सबको पूछेंगे कि 2 शब्द बोलिए हमारे फर्स्ट ब्लॉग में। तो देखते हैं कैसा ऑकवर्ड फील करते सब आज, क्योंकि जो भी मिलेगा उनके सामने कैमरा आएगा। क्योंकि मुझे ऑकवर्ड लग रहा है, इसलिए मैं सबको ऑकवर्ड करूंगा अभी। प्रोटीन शेक फर्स्ट मेंबर मिल गया। इधर आ, इधर आना। इधर घूम रहा तू। वायरल मत कर भाई, मेरे को किधर गया था? तू तेरा पेज इधर गया जी। हो गई जी। 2 शब्द बोल फिर भाई। क्या पहले फर्स्ट ब्लॉग है, 2 शब्द बोल। भाई, लाइक करो, सब्सक्राइब करो और इंस्टा पर आया तो फॉलो करो। तर आता बघा, मी हिंदीमधून बोललो। याचं कारण एकच आहे की आता आपले ब्लॉग मराठीमध्ये पण असणार, हिंदीमध्ये पण असणार, इंग्लिशमध्ये पण असणार। मी इंस्टाग्रामला पोल टाकलं होतं, मराठी, हिंदी किंवा मिक्स तिन्ही लँग्वेज। तर तिन्ही लँग्वेज मिक्सला जास्त वोट्स आले, त्यामुळे आपण करूया हिंदीमध्ये पण, मराठीमध्ये पण आणि इंग्लिशमध्ये पण। मला यार, तू ये मैं
त्यांनी या की कुठला म्हणजे स्विमिंगसाठी फिट आहे. अच्छा अच्छा. आणि म्हणजे फक्त मेलच आहे ना, म्हणजे असं युनिसेक्स तर नाही तो टाईम सकाळचा? युनिसेक्स आहे. अच्छा मिक्स है। लेडीज बैच अपनी फक्त ती. तो अभी जाके हम रजिस्ट्रेशन भी किया, पेमेंट भी किया, तो उनको अभी 3 दिन में मेडिकल सर्टिफिकेट भी चाहिए. तर बघूया आता, उद्यापासून स्विमिंग क्लास पण करूया. नया लफडा, नवीन लफडा झाला आता. गाडीतल्या चावीची चार्जिंग संपली, त्यामुळे आता गाडी चालू होत नाही. आता घरून नवीन चावी आणावं लागेल. पप्पाला फोन लावून तोपर्यंत चावी मागून, चावी कोणाला तरी पाठवतो पण चावी देऊन टाका. कॉंग्रॅच्युलेशन्स, गाडी चालू झाली. पप्पाला फोन लावला, फोन उचलायच्या पहिले गाडी चालू, धाक. अरे राहू दे आणून झालं पप्पाचा गाडी चालू. गाडीला पण. अगर मैं अभी डाइट पे नहीं होता और मॉर्निंग में कैनॉट में होता तो कैनॉट का नाश्ता फिक्स था, लेकिन अब डाइट पे हूँ तो घर पे जाके खाएंगे अंडे, एग्स, क्योंकि डिसिप्लिन, क्लीन डाइट. नाही तर लगेच दैवत. दैवतच आहे ना ते, दैवत समोसा राईस. पण आता नाही, माझ्यामुळे याचा पण ओकला आता, दोघांना नाही. तो गाइस, ये है मेरा ब्रेकफास्ट, जिसमें 5 बादाम, 5 अखरोट, 4 एग वाइट और एक होल एग है, जो कि मेरा हर रोज का ब्रेकफास्ट रहता है. दिन भर में 15 अंडे खाता हूँ, जिससे मुझे प्रोटीन भी मिलता है और मुझे अच्छा भी लगता है अंडा खाने के लिए. बॉइल्ड एग खाता हूँ मैं, क्योंकि वो फैट लॉस के लिए बहुत अच्छा होता है और प्रोटीन इंटेक भी अच्छा मिलता है. और अभी मैं फ़िलहाल बॉडी रिकम्पोजिशन में हूँ, मतलब मैं फैट भी ड्रॉप कर रहा हूँ, मसल भी गेन कर रहा हूँ, इसलिए अभी ये डाइट मेरा चालू है. तो दिन भर में मैं क्या खाता हूँ वो आपको मैं दिखाऊंगा. दाढी वाढली, मिशी वाढली, केस वाढले, खूपच विचित्र झालंय. आज हेअरकट करूया आपण जिम झाल्यानंतर, कारण जिममध्ये आज आपण मारणार आहे बॅक. तुम्हाला तेही वर्कआउट दाखवाल मी, आणि बघूया, मजा येईल आज. बॅक बायसेप, आय थिंक बायसेप नाही, फक्त बॅक आहे, आणि फेवरेट वर्कआउट आहे आपलं. तर आज मजा येईल. काल चेस्ट झालं, चेस्टमध्ये खूप हाल होतात माझे, क्योंकि मुझे चेस्ट का वर्कआउट ही पसंद नहीं है. आई डोंट नो वाई, लेकिन अभी फ़िलहाल तो उस पर ट्रेनिंग चालू है मेरी. वो भी मैं अच्छे से करूँगा कुछ महीनों में, क्योंकि मेरा 100 डेज़ का ट्रांसफॉर्मेशन जर्नी है. आज का 26वां दिन है, 27वां दिन है आई थिंक. बहुत लेट मैंने व्लॉग स्टार्ट किया है मेरी जर्नी दिखाने के लिए, लेकिन मैं अभी एंड तक व्लॉग करूँगा. तर चला आता आपण हे अंडे खाऊन घेऊ, आणि त्यानंतर वॉकिंग पण करायची आहे, कारण 11 तारखेनंतर मला 12,000 स्टेप करायचे आहे डेली. जसे मी आता 10,000 11,000 करतोय, तर 12,000 प्लसच पाहिजे. तर 11 तारखेनंतर आपण ते टार्गेट वापस ठेवणार आहे, 12,000च. मित्रांनो, आता जस्ट जाग आली, थोडं झोपलो होतो, पण माझ्या साईडला घरचं काम चालू होतं, तिथं ड्रिल मशीन चालू आहे. वाटतं की माझ्या टेरेसवर चालू आहे, मला माहीत नाही, पण आवाज खूप येतोय. त्यामुळे उठलो मी जस्ट, आणि आता हा व्लॉग बघतोय जस्ट जेम्सचा. त्याच्यामध्ये वर्कआउटचा फॉर्म पण आपण प्रॉपर म्हणजे मी तरी शिकतोय, आणि थोडं मोटिवेट राहतं आपल्या जर्नीसोबत. आता जाईल, डाएट करेल, लंचसाठी चिकन बनवलं, तेही तुम्हाला दाखवलं मी. 200 ग्राम चिकन, 150 ग्राम राईस अँड सॅलेड. हा, दही पण. कधीपासून आहे डाएट? उद्यापासून करणार असे किती उद्या आले? नाही, आपण उद्याच आहेच फिक्स. मी 26 दिवसापासून डाएट करतोय, मला 26 दिवसापासून सांगतोय. ऑस्ट्रेलियाला जाऊन आले मध्ये, तरी डाएट सुरू नाही केलं. 2-3 किलो वजन वाढून आली. हो. तो ये देखिए, ये मेरा लंच है आज का, मतलब रोज का ही रहता है. सैलेड है, 200 ग्राम चिकन प्लस 150 ग्राम राइस और 100 ग्राम कर्ड, ग्रीक योगर्ट है. इसमें कार्ब्स भी है, प्रोटीन भी है, फाइबर भी है. अभी जा रहा हूँ निराला बाजार में, क्योंकि मम्मी का फ़ोन फूट गया था 15 प्रो मैक्स, तो वो उसका डिस्प्ले गया, वो डिस्प्ले डालने के लिए जा रहा हूँ अभी. बाहेर
बाहेर एवढं ऊन आहे आता. सगळ्यात मेन प्रॉब्लेम इथं गाडी पार्क करायची आणि ते शॉपपर्यंत आता पायी जायचं एवढं उन्हात. गाड़ी अभी मैंने पार्क कर दी है इधर पीछे, यहाँ पे पार्किंग है. तो यहाँ से अभी वॉकिंग करके जाना पड़ेगा शॉप तक. बहुत धूप है लेकिन क्या कर सकते हैं अभी. वहाँ पे गाड़ी जाती नहीं, जाती भी है तो ट्रैफिक बहुत रहती है. और अभी मेरे स्टेप्स भी कंप्लीट हो गए. आजचा पहिला दिवस आहे ब्लॉगचा. खूप छान वाटतंय. याआधी सुद्धा दुबई ब्लॉग वेदांनी केला होता, त्यात सुद्धा आम्ही आहोत. तर खूप छान वाटतं ज्यावेळेस आपण आपल्यालाच स्क्रीनवर बघतो आणि आपल्यामध्ये झालेला बदल, अपडेट, ह्या सर्व गोष्टी पुन्हा पुन्हा बघितल्याच्या नंतर काहीतरी नवीन करण्याचं मनामध्ये विचार येतात आणि 100% नवीन काहीतरी संकल्पना घेऊन तुमच्या समोर आम्ही येणार आहोत. गेल्या 7 वर्षापासून एक वेलनेस फॅमिलीशी काम करतोय. मी एक रिक्शा ड्रायव्हर होतो. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, नहीं कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है, तब जाके जिंदगी बदलती है. ज्याला वेळ नाही त्याला वेळ माफ करत नाही. तो अभी हम ले रहे अफ्रेश एनर्जी ड्रिंक वर्कआउट से पहले, और एक बनाना में थोड़ा चेंज है. वॉकिंग की जगह पे अब हम क्रिकेट खेलने वाले दोनों, क्योंकि वैसे भी वॉकिंग हो जाएगी और क्रिकेट भी खेल लेंगे दोनों. यायचे पुरे आले याला असं धुतलं पाहिजे चांगलं. हिडा गेलो होतो रे का. हाय इकडे बाहेर हिडा काढते काय करू पुरे होऊन गेले. अरे बोल रे बोल बोलला. वेदांत तिकडे ना, त्याला नाही घेतलं चालणार असं कर. हा ये झूम कर. हाय गाइस काय बोलू. बाय. चल परफेक्ट. 2 come on 3 7 1 2 चल 7 परफेक्ट गुड. अच्छा. टाइट झालं टाइट. दोन शब्द. टाइट कर पूरा. हाँ 3 बापरे. 4 5 1 4 5. दोन शब्द बोल भाई ना. आता पोस्ट वर्कआउट मील, जिम झाली, चॅलेंज झालं, 10 अंडे, प्रोटीन शेक. चलो आता पोस्ट वर्कआउट मील तर झालं. आता वॉकिंग करूया. स्टेप बाकी भरपूर, तर आज स्टेप कंप्लीट करू. तर हा आहे माझा रात्रीचा शेक जो मी डिनरला घेतो. मैं आता जस्ट स्टेप कंप्लीट किया. आता मैं हम शेक घेणार. तो गाइस थैंक यू सो मच. यही तक था आज का व्लॉग, और आज मेरा फर्स्ट व्लॉग था.
तो होप सो आपको अच्छा लगा होगा। तो एक अच्छे से कमेंट कीजिए जिससे कि मुझे मोटिवेशन मिले, और ऐसे फिटनेस टिप्स के लिए, डाइट के लिए मुझे फॉलो कीजिए, सब्सक्राइब कीजिए। यस, थैंक यू सो मच। मिलेंगे अभी नेक्स्ट व्लॉग में। यस, और एक चीज़ रह गई, अगर कुछ सजेशन होगा व्लॉग के बारे में तो मुझे कमेंट कीजिए, मैं 100% उस पर काम करूँगा।